अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक बाजू मानली जाते. ज्याप्रमाणे ज्योतिषी तुमच्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहून येणाऱ्या काळाबद्दल कथन करतात, अगदी तसंच अंकशास्त्रामध्ये भविष्य आणि व्यक्तीच्या स्वभावाचं वर्णन केलं जातं. आज आपण अंकशास्त्राच्या या विशेष मालिकेत ज्यांची जन्मतारीख 9, 18 किंवा 27 आहे त्यांच्यासाठी येणारं नववर्ष कसं जाणार हे आपण पाहूयात. या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक किंवा शुभांक हा 9 असतो. 2025 वर्षात त्यांच्या नशिबी काय लिहिलंय हे आपण पाहूयात. येणाऱ्या आगामी वर्षाचा अंक 9 हा असून 9 या अंकासाठी येणारे वर्ष हे अतिशय लाभदायक व सुखकारक असे जाणार आहे. आगामी वर्ष हे मंगळाच्या अधिपत्याखाली असून मंगळ हा नवग्रहामध्ये सेनापती मानलेला आहे व सेनापती हा कायम पुढे असतो व कोणतेही हाती घेतलेले कार्य पूर्णत्वाला नेण्याची धमक त्याच्यामध्ये असते. असे असल्यामुळे आत्मविश्वास, धाडक, पुढाकार व दीनदुबळ्यांवरती दया करण्याची प्रवृत्ती 9 अंकाच्या प्रभाव असलेल्या व्यक्तींमध्ये आपणास दिसून येते. 9 हा अंक कायम दुसऱ्यांची मदत करण्यासाठी तत्पर असलेला दिसून येतो. हाती घेतलेलं काम पूर्णत्वाला जाण्यापर्यंतची चिकाटी यांच्यामध्ये दिसून येते. मात्र असे असले तरी या वर्षी 9 या अंकानं थोडस आर्थिक बाबतीत थोडस सावध राहिलेलं बरं. सावध राहण्याचं कारण म्हणजे आर्थिक गोष्टींमुळे आपल्या नात्यामध्ये दुरावा येणार नाही याची काळजी घ्यावी. बाकी हे वर्ष 9 या अंकासाठी आर्थिकदृष्ट्या फार फलदायी ठरणार आहे. आर्थिक गोष्टींमुळे जी तुमची स्वप्न पूर्ण होण्याची राहिलेली आहेत ती स्वप्न पूर्ण व्हायला यावर्षी निश्चितच तुम्हाला मदत होईल. दुसरी गोष्ट अशी की आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची म्हटली तर हे वर्ष तुम्हाला उष्णतेशी संबंधित, पित्ताशी संबंधित आजारांनी त्रस्त करणारं ठरू शकतं. त्यामुळं खाण्यापिण्याच्या बाबतीत झोप वेळेवरती घेणे ही जर पद्धत तुम्ही पाळली तर तुम्हाला निश्चित आरोग्याच्या फारशा समस्या त्रासदायक ठरणार नाहीत. 9 हा अंक मंगळाचा असून त्याची उपासना जर म्हणली तर गणपती व मारुतीची उपासना त्यांना फारशी लाभदायक ठरते. म्हणून 9 या अंकाने यावर्षी दर मंगळवारी गणपतीचं व मारुतीचं दर्शन घेतलं तर त्यांना ज्या काही अडचणी येण्याची शक्यता आहे त्या अडचणीतून सुद्धा दूर होऊन त्यांचे मार्ग सुखकारक होतील याबद्दल निश्चितता बाळगायला हरकत नाही. मंगळवार व शनिवार या दिवशी शक्यतो मांसाहार टाळायला बरा. धन्यवाद.